शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. रात्रभर सांभाळून तू दिवस हा मज लाविला. हे प्रभू येशू दयाळा. रागत राहतो देवदूतांचा पहारा घर सुरक्षित ठेवतो. रोज तू देतोस अनुभव, रोज तू देतोस अनुभव मज तुझ्या वचनातला. आरोग्यमजरा अर्थ दिधला जीवना. आजच्या मननाकरिता देवाचे वचन स्तोत्र संहिता याचा 130वा अध्याय वचने 1 ते 6. स्तोत्र संहिता याचा 130वा अध्याय वचने 1 ते 6. हे परमेश्वरा, मी शोकसागरातून तुझा धावा करीत आहे. हे प्रभू, माझी वाणी ऐक, माझ्या विनवणीच्या शब्दांकडे तुझे कान लागोत. हे परमेशा, तू अन्याय लक्षात आणशील तर हे प्रभू, तुझ्या पुढे कोण टिकाव धरील? तरी पण लोकांनी तुझी भय धरावे म्हणून तुझ्या ठाई क्षमा आहे. मी परमेश्वराची अपेक्षा करतो, माझा जीव अपेक्षा करतो आणि मी त्याच्या वचनाची आशा धरतो. पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यांपेक्षा माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो. देवबाप वाचलेले वचन आपल्यासाठी आशीर्वादित करो. वैश्यवाणीच्या आमच्या सर्व श्रोत्यांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सप्रेम सलाम. आम्ही धन्यवाद करतो की आजच्या सकाळी जे स्तोत्र आमच्या समोर आलेलं आहे, स्तोत्रकर्ता यामध्ये एक आशेच्या बद्दल हे स्तोत्र लिहित आहे. प्रेम, बऱ्याच वेळेस आमच्या जीवनामध्ये निराशा घर करून जाते. आम्हाला समजत नाही की आम्ही काय करावं, आम्ही समजत नाही की कोणाकडे आम्ही जावं. बऱ्याच वेळेस आम्ही पाहतो की आम्ही आमचे दुःख, आम्ही आमचा त्रास मनुष्यापर्यंत आम्ही घेऊन जातो की जे आम्हाला त्याचं कधी उत्तर देऊ शकणार नाही. पण आज एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे आणि ती म्हणजे की तुमचा त्रास, तुम्हावर आलेलं दुःख हे त्या व्यक्तीपर्यंत जर तुम्हाला सांगायचं आहे तर अशा व्यक्तीपर्यंत घेऊन जा की ज्या व्यक्ती त्यासाठी गुडघे टेकून प्रार्थना करतील. तुमच्या विनंत्या, तुमच्या गरजा, तुमचा त्रास लोकांपुढे घेऊन जाण्याच्या अगोदर आम्ही परमेश्वरापुढे तो घेऊन जाणं अत्यंत आवश्यक आहे. स्तोत्र 130 यामध्ये आम्ही पाहतो की अहरोनाने जे लिहिलेलं स्तोत्र आहे ते मोठ्या आशेचं आहे. तो परमेश्वराकडे धाव करत आहे. तो म्हणतो की हे प्रभू, माझी वाणी तू ऐक, माझ्या विनवणीच्या शब्दाकडे तुझे कान लागत. प्रभूकडे तो विनंती करत आहे. आपल्या मागण्या, आपल्या त्रास,
प्रभूकडे तो सांगत आहे. आणि म्हणून हे अत्यंत महत्वाचं आहे की रोज सकाळी आम्ही प्रभूकडे धाव घ्यावी. मला माहित आहे की आमच्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये कुठे ना कुठेतरी या प्रकारची हलचल आहे, कुठे ना कुठेतरी या प्रकारची निराशा आहे. आणि म्हणून आम्ही का आमची निराशा मनुष्याकडे घेऊन जावी, का आम्ही आमच्या निराशामध्ये आम्ही लोकांपर्यंत त्याचा उहापोह करावा. नाही, आम्ही परमेश्वराकडे आम्ही धाव घ्यावी, त्या देवाकडं की जो आमची प्रार्थना ऐकतो, जो आमचं मन, जो आमचं अंतःकरण समजतो आणि त्याच्या उत्तराची आम्ही वाट पाहणं अत्यंत गरजेचं आहे. का एक सुंदरसं वचन याच्यामध्ये लिहिलेलं आहे स्तोत्र 130 आणि 6 मध्ये, की स्तोत्रकर्ता या ठिकाणी म्हणतो की पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यापेक्षा माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो. त्यानं प्रत्येक पहारेकरी जो आहे तो रात्रभर काम करतो आणि पहाटेची तो वाट पाहतो, ही कधी पहाट होईल आणि कधी मी घरी जाईल. स्तोत्रकर्ता या ठिकाणी म्हणतो की त्याच्याही पेक्षा अधिक मी तुझ्या उत्तराची वाट पाहीन, तुझ्या आशेची वाट पाहीन. प्रभूचा आशेचा एक किरण जरी आमच्या जीवनामध्ये आला तरी परंतु आमच्या जीवनातली सर्व निराशा निघून जाईल, सर्व त्रास निघून जाईल, सर्व समस्या निघून जाईल. त्या पहाटेच्या किरणाची वाट पाहणं अत्यंत आवश्यक आहे. त्या पहाटेच्या आशेची वाट पाहणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून पहाटेच आम्ही आमची धाव प्रभूकडे घेऊन जाणं अत्यंत आवश्यक आहे. शैतान आमच्या जीवनामध्ये कार्य करेल, तो आम्हाला सांगेल की हे होणार नाही, हे शक्य नाही, या गोष्टी तुम्ही आता सोडून द्या, या गोष्टीबद्दल तुम्ही आता वादिवाद सोडून द्या, या गोष्टी ज्या आहेत या अशाच तुमच्या जीवनामध्ये राहणार आहे. मनुष्याकडे जा, लोकांना तुम्ही या गोष्टी सांगा. परंतु प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही परमेश्वराकडे आम्ही धाव घेतो, देवाकडे ज्यावेळेस आम्ही धाव घेतो, त्यावेळेस आम्ही पाहतो की आशेचा एक किरण आम्हाला मिळत आहे. आणि म्हणून दावीद राजा म्हणतो या ठिकाणी की तो प्रभूकडे धाव घेतो. परमेश्वर हा त्याचा दुर्ग आहे, परमेश्वर हा त्याचा गड आहे, तो किल्ला आहे असं तो सांगत आहे, कारण की तिथूनच त्याची आशा प्राप्त होत आहे. प्रियांनो, आज आम्ही विचार करूया की आमची धाव आम्ही कोणाकडे घेऊन जात आहे. आम्ही निराश आहोत, हताश आहोत, परंतु तरी सुद्धा आशेचा किरण आमचा परमेश्वर आहे. जर आम्ही त्याच्याकडे धाव घेत आहोत तर निश्चितच आमच्या जीवनामधल्या सर्व प्रकारच्या निराशा, सर्व प्रकारचे त्रास, सर्व प्रकारचे विकार दूर गेल्याशिवाय राहणार नाही. प्रभू करो आणि आम्ही त्याच्याकडे धाव घेऊ. प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो, तुझ्या समक्षतेमध्ये, तुझ्या पावित्र्यामध्ये आज येतो दे बाबा. आम्ही निराश आहोत, हताश आहोत, विकारामध्ये आहोत, आजारामध्ये आहोत. प्रिय पवित्र बाबा, प्रभू आमची धाव मनुष्याकडे झिवत आहे ती थांबव. प्रभू आम्ही तुझ्याकडे धाव घ्यावी, तुझ्या चरणाकडे धाव घ्यावी दे बाबा. तुझ्या चरणाजवळ, तुझ्या समक्षतेमध्ये यावं, यासाठी आमचं अंतःकरण तयार कर. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. माझी तुला रात्रभर सांभाळी, रात्रभर सांभाळी, दिवस हा लाविला, की प्रभू येशू दयाळा. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.